बसलेल्या सगळ्यांना सांगतो, फार धावपळीचं युग आहे गड्या. आपण निश्चिंत झालो पाहिजे आयुष्यात, खरंच निश्चिंत झालं पाहिजे. आपण अर्ली रिटायरमेंट घेतली पाहिजे, येरवाळीच आपण रिटायर झालो पाहिजे. आता 60 पर्यंत थांबू नका. जे 60 ते तिले भाग्यवान आहेत. आमच्यासारखी 60 येणं फार अवघड आहे. लक्ष देऊ नका. मला काय सांगायचंय, फार शॉर्ट लाईफ राहिली. पहिलं शतकात परिवर्तन व्हायचं, आता जनरेशन चेंज हे दशकात आहे. 10 वर्ष झाली की परिवर्तन. तुम्ही 10 वर्षाची गेवराई बघा आणि आता बघा. 10 वर्षापूर्वी जागेची रेट बघा ना आता बघा. 10 वर्षात चेंज झाले. आता फार फास्ट आयुष्य आहे. आणि या सगळ्या जुन्या लोकांना सांगेन, चांगलं जगून घ्या, चांगलं जगायचं. मी आमच्या वडिलांनाही सांगतो, चांगलं राहा. गुरुजी कशी काय मस्तपैकी शाल बिल घालायचं, एक नंबर दिसते का नाही, धोतर बितर एक नंबर, चांगलं राहायचं. पांढरे शुभ्र कपडे घालायचे. माझं धोतर फॅन्सी आहे का नाही, व्यवस्थित तिथल्या तिथं, काही लोड घ्यायचा नाही. अहो गेले सगळं राहिलं इथेच. नाही लक्षात आलं का तुमच्या? उलट ज्येष्ठांना सांगन, आयुष्यभर म्हाताऱ्यांनी गाठी बांधून धोतर घातलं आणि पोरांनी सगळे सातबारे मोकळे केले, विकलं सगळं बापाने कमावलेलं. त्याला म्हणलं काय झालं? ते म्हणले काय नाही महाराज, थोडं जगलो पाहिजे होतो स्वतःसाठी जगा, वेळ द्या. कधी काय होईल, कधी कुठली घडी कुणाचीच सांगता येत नाही गड्या. मला काय म्हणायचं, आयुष्य मला परमार्थ केलाच पाहिजे. एकदा तरी मुखातून नामस्मरण भगवंताचं घडलं पाहिजे. नाही महाराज त्या समाधान आहे. महाराज जाताना निश्चिंत होते. आज महाराज निश्चिंत होणार होते का जगाचा मालक पाहून येणार. महाराज हे सोपं नाही बरं का. माणूस निश्चिंत झाला पाहिजे. नाही ही धावपळ, आमची बी धावपळीची की नाही का धावपळ. आता एवढा 400-500 किलोमीटर प्रवास करून आलो, परत जायचंय काय साठी हेच कळत नाही लोकांना. वाटते महाराजांचं बरे, अजिबात काय बरं नाही. 4 दिवस आमच्या बरं आल्या, 5व्या दिवशी येणार नाहीत तुम्ही. फेट्याला बघूनच थरथर कापतान. तुमच्या लक्षात येते का मला काय म्हणायचे? आम्ही घरी गेलो की बायका बरोबर झोपलेल्या असतात. परत सकाळी काल्याच्या कीर्तनाला पुण्यस्मरणाला उठावं निघावं तरी ते झोपलेले असतात. एका दिवशी लेकाशी निहार तोंडाकडे बघती. लेकीला मी निहार बघतोय, काय प्रश्न पडला असं नीला. तेवढ्यात ती म्हणली आई कोण आहे बार? म्हणलं बाप आहे तुझा आणि कोण आहे? तर काय बाप हे बी सांगायला लागावं का? महाराज आतकरी गुरुजी माझी 3री पिढी वारकरी संप्रदायातली. माझे आजोबा भजनात आहेत, माझे वडील कीर्तनकार आहेत आणि मी तुमच्या समोर इथं उभा आहे. माझा बाप 70 वर्षाचा आहे, पण आजही गायनाच्या क्षेत्रात नाद नाही करायचा. खरंच म्हणजे एवढ्या 70 वयात एवढ्या वरच्या लेवला पांढरी 4 लागावे, त्याच्याही वरचे स्वर लागावेत. मलाच कधी कधी अवघड वाटतं गाड्या, अजून आमचेच आवाज चालत नाही. आणि सांगायचंय कधी, आणि बाप असावा बी असा चालू कीर्तनात मात्र कधी कधी उपारणं वरतो येऊन. म्हणलं काय झालं? अरे म्हणलं अभंग कुठं चाललाय, बोलतोयस काय? त्यांना म्हणलं लोकात नका बोलत जाऊ, गाडीत बसल्या बोला. ते म्हणले तू माझा बाप नाही, मी तुझा बाप आहे. असाच बाप पाहिजे. बाप असा असला की पोरं घडत्यात. आदरणीय दादा अशी आहेत म्हणून सगळी मुलं अशी आहेत. आणि सर दादांचा वारसा सगळ्या चिरंजीवांना हा वारशात नाही मिळाले. हे त्यांचं कर्तृत्व बी पोरांचं, मुलांचं बी कर्तृत्व आहे. नुसता वारसा नाही मिळाला. मला वारसा मिळाला, चला आमचे वडील कीर्तनकार होते म्हणून मी कीर्तनकार झालो. पण माझ्या वाणीत ताकद नसती तर बोलावलं असतं का तुम्ही मला? आपलं कर्तृत्व बी सिद्ध करायला लागतं. आमदार साहेबांनी ते सिद्ध केले आणि म्हणून ते आमदार झालेत. लक्ष देऊन नुसता वारशात मिळालेल्या गोष्टी त्या उपयोगीच्या नसतात, त्याला आपणही लढावं लागतं. आपल्यातही ती धमक लागते सज्जनाव. आणि म्हणून आता हे सहज आलं बरं का, हे टिप्पण मी पण नाही काढलेलं, ते सहज येतं, सहज असतं. कीर्तन जेवढं सहज तेवढं लोकांच्या हृदयात उतरतं. आवली म्हणते महाराज अरे भास कर बाबा परमार्थ. आवले अरे नाही लागत मन प्रपंचात. म्हणजे कशासाठी करता परमार्थ? विठोबानी शब्द दिलाय मुरारी म्हणून येणार आहे, तो येणार आहे मला घ्यायला. महाराज लय मारलंय हो मंबाजीनं. जा म्हणले त्या काळ्या विठ्याचा मुर्दा गेला, निघाले भजनाला. आणि आई साहेब गेले तुकोबऱ्या भजनाला. आवले म्हणले आज तरी थांबा घरी. आवले तुझा एक बी पाहुणा माझा पाहुणा नाही. ज्याच्या मुखातच नामस्मरण नाही तो माझा पाहुणा कसा? ते तुझे पाहुणे आहेत. पण ज्याच्या मुखात नामस्मरण ते सगळे पाहुणे माझे ताहुणे. चाललो मी भजनाला, नाही ऐकणार तुझं. गेले तुकोबर आहे, भामचंद्र डोंगर, घोऱ्याडा डोंगर, भंडारा डोंगर, कोणत्या वाटीने गेले. शेवटी आवलीला दया आली, भाकरी घेऊन जावं लागल. गेली भाकरी घेऊन आवली. तुम्हाला खरं सांगू का, तसा तर हा पाहुणा आवलीसाठी आला. आधी तुकोबर यांच्या आधी आवलीसाठी आला. निघाली आवली भाकरी घेऊन. 3 वाटा आहेत, भामचंद्र डोंगर, घोऱ्याडा डोंगर, भंडारा डोंगर. कोणत्या वाटेने तुकोबर गेले असते. जेव्हा ज्या मातीत पदस्पर्श लागली ती माती कानाला लावली. महाराज डोंगरावर विठ्ठल विठ्ठल म्हणतायत आणि इकडे मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येतोय. आवडीला समजे ना, त्या वाटेने आवली निघाली आणि चालता चालता पायात काटा रुतला. पायात जसा काटा रुतला तसा आवलीच्या मुखातून शब्द आले,
काळ्या विठ्याचा मुर्दा गेला आणि यांना भाकरी घेऊन आली. तुम्हाला खरंच सांगू का, तेवढ्यात काळा सावळा विठ्ठल समोर येऊन उभा राहिला. आई साहेब बोलवलं का मला? आई साहेब म्हणतात कोण रे तू? म्हणजे माझं नाव विठ्ठल. आला कशाबाई? आला कशाबाई म्हणजे तुम्हीच म्हणले ना काळ्या विठ्याचा मुर्दा गेला. आणि मग म्हणले तुमच्या पायातला काटा काढायला आलो. ऐकता नाही साहेब तुम्ही काय म्हणला? काळा विठ्ठल, छोटासा विठ्ठल म्हणतो तुमच्या पायातला काटा काढायला आलो. आई साहेब म्हणतात येतोय तुला काटा काढता? काय बोलता आई साहेब, लय मोठ्यांचे काटे या पठ्ठ्याने काढल्यात, तुमचा लय किरकोळी. लय मोठ्या मोठ्यांचे काढले म्हणजे कुणाचा काढला? रावणाचा काटा मीच काढला, कंसाचा काटा मीच काढला, शिरपणाका मीच. आणि महाफळबट्ट लय लांब पळावला आहे, त्याला सुधारलंच नाही असं म्हणतो. पण हे मला माहिती नाही कोण आहेत, हे तुम्हाला नाही माहिती, तुमच्या तुकोबांना माहिती आहेत. त्यांचा लय दांडगा अभ्यास याच्यावर. त्यांना विचारा रावण कोणी, त्यांना त्यांच्या संपत्तीपासून सगळं माहिती आहे. ते जाऊ दे, आता लय पुढे जाईन बरं का कीर्तन. हा आई साहेब म्हणले बरोबर आहे, बरं येतो तुला काढता काटा? म्हणजे काटा काढता येतो आई साहेब. कोण आले? जगाचा मालक. पण त्याला पाय हातात द्यावा लागल. मी काय म्हणतो, पाहुणा हा तुकोबारायांसाठी आलाच, पण आज तो आवलीसाठी आला होता. तो ज्या दिवशी ज्याच्यासाठी येतो ना त्याचंच प्रारब्ध अनुकूल करून जातो. महाराज असंच नाही होत. काही आयुष्यभर संयमाने भूमिका करतात, फार अडचणीत असतात, आणि कधी कधी असं क्षेत्र बदलून जातं की त्यांचं नावच होऊन जातं. काहीतरी त्यांच्या आयुष्यात पर्वणी घडून जाते. म्हणजे खऱ्या अर्थानं ती वाईट परिस्थिती संपते आणि चांगले दिवस त्याच्या आयुष्यात उभे राहतात. ही प्रत्येकाच्या आयुष्यात फेज येते. इथं मृत्यू लोकात जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य त्याच्या आयुष्यात दोन फेज आहेत, एक चांगले दिवस आणि एक वाईट दिवस. जर वाईट दिवस फेस केले तर म्हणायचं चांगले दिवस येणार आहेत, 100% चांगले दिवस येणार आहेत. याचा अर्थ आहे सज्जनाहो, वाईट कर्म जळलेलं असतं आणि चांगलं फेडायला आलेलं असतं. आणि म्हणून केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशे किती. आवली म्हणती महाराज, आवली म्हणती ए विठोबा, अरे येतो काटा काढता, त्याला पाय द्यायला लागन हातात. पाय द्यायला लागन? अरे तू येडा आहेस का? अहो द्या ना आई साहेब पाय हातात. हातात घेतला, मांडीवर घेतला. अरे का घेतला हातात पाय? खरं सांगू का आई, खरं सांगू का, लई मोठ्या मोठ्यांचे काटे या पठ्ठ्याने काढले हो. लई मोठ्या मोठ्यांचे काटे या पठ्ठ्याने काढले. पण ज्यांचे काटे काढले ना त्यांचे पायच हाताला लागले नाहीत. पण आज तुमचा पाय या हातात मिळावा आणि भाग्य लाभावं म्हणून तुमचा काटा काढायला आलोय. आई साहेबांची डोळे भरून आली. विठ्ठला काढशील का रे काटा? हो आई साहेब. खरं सांगू का, नुसता हात फिरवला असता तरी काटा निघाला असता. पोसितो जगासी एक विश्वंभर नाव आहे त्याचं. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. गतीर भरता प्रभू साक्षी निवासम, शरम सुयत्त प्रभवम प्रलयम स्थानम निधानम विजयमय. पर्वती वैसाकन संडावी, समुद्र रेखान ओलांडावी, पृथ्वी या भूते वाहावी, ही आज्ञा माझी. त्याच्या आज्ञेनं चालतं. चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलवी ते. तुझिया सत्तेने याची सत्ता आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिवेन देखवी ऐकवी एक नारायण. सजना हो, आपले आईसाहेब म्हणताय ते विठ्ठला. अरे विठ्ठल म्हणतो खरं सांगू आई साहेब, पाय हातात काय घेतला? कारण काटा खोल गेलाय, तो तसा नाही काढावा लागत. काय केलं? जगाच्या मालकानं जिभेचा थुका घेतला आणि आई साहेबांच्या जखमेवरची माती पुसून काढली आणि जखमेची माती पुसली आणि जगाच्या मालकाने ती जिभेला लावली. संत चरण रोज लागता सहज. आता मात्र आई साहेबांची डोळे भरून आले. विठ्ठला अरे सांग ना कोण आहे? अहो तोच काळा विठ्ठल ज्याला तुम्ही आवाज दिला. आला का माझ्यासाठी? आई साहेब काटा निघला, जा तुकोबार यांना भाकरी घेऊन. काटा निघला, सहज निघला. आई साहेब निघाले, तुकोबारे जेवायला बसले. बरं ती आवली अशी बायको होती, ती नवऱ्याच्या आधी जेवत नव्हती. नाही कळलं का तुम्हाला? आता आपली चपाती करता करताच दीड आणून घेती. तिची तरी काय चुकी? आता हे वडापाव खाऊन येते तिला माहिती झाली,
त्यामुळे ती काय आता थांबत नाही. ती म्हणती तू नाही लक्षात आलं का तुम्हाला? लक्ष समजायचं नाव काय, थोड्या थोड्या फवारण्या करायला लागतात, मग रोग पडत नाही. लय चिंतन फ्लोनी गेलं की मग ते डोक्यावर जातं. आता हा ट्रेंड असा आहे. आता तुम्हाला माहिती का आम्ही इथपर्यंत कसे आलो? युट्यूबचं माध्यम आहे, इंस्टाग्राम माध्यम आहे, ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. याचं कारण आहे त्या ट्रेंडप्रमाणे आम्हाला बदलावं लागतं. आता मी जर लईच डीपमध्ये चिंतन सांगितलं तरी मी लोक बोलावणार नाहीत. तेच सांगायचंय, वृत्ती प्रभाकर, विचार सागर, पंचदशी, एकादश स्कंद, हेच सांगायचंय. पण थोडं पुढून सांगावं लागेल, आता थोडं विस्तृत सांगावं लागेल, सोपं करून सांगावं लागेल. आणि म्हणून आईसाहेबांनी या ठिकाणी तुकोबारांना विचारलं, हे आवडे अरे काय झालं पायाला? काय नाही म्हणले, काटा रोतला. आणि निघला कस काय? म्हणले काळा विठ्ठल आलता. तुकोबारा म्हणतात 42 वर्षात दिसला नाही, हिला कस काय दिसला? अरे नाही दिसला आवले मला. आवले म्हणली मग काय खोटं बोलते का तुम्हाला? अहो खरंच आला. आणि तू काय म्हणली काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला आणि यांना भाकरी घेऊन आले. आणि मग आणि तो विठ्ठल समोर उभा राहिला ना. आणि काय म्हणला तो? म्हणला आई साहेब तुमच्या पायातला काटा काढायला आलो. मग तू काय म्हणली? मी म्हणले काढता येतो का? ते म्हणतो लय मोठ्यांचे काटे काढले. आवले नाव घेतलं का कुणाचं? रावणाचं काहीतरी घेत होता बा. तारकन तुकोबारा उठून उभे राहिले. आवले रावणाचा काटा काढला आणि त्यांनी तुझा काटा काढला? अहो काय खोटं बोलते का दवा? अहो पाय घातला हातात. पण खरं सांगू का महाराज, त्यावेळेस त्याला काळ्या विठ्या म्हणायची इच्छा नाही झाली हो. त्यावेळेस असं झालं, कसा दिसत होता? राजस कुमार मदनाचा पुत्र. जसं तुम्ही सगळे वर्णन करताना संत मंडळी, अगदी तसा सुंदर होता. फार समाधान वाटलं त्याचं रूप पाहिल्यानंतर. महाराज त्याने नुसता हात ठेवला हो पायावर आणि आयुष्यातल्या वेदना संपल्यासारखं झालं. असं स्वरूप मी माझ्या उभ्या आयुष्यात बघितलं नाही महाराज. फार सुंदर दिसत होता, फार गोड दिसत होता. त्याला विचारलं काय झालं? म्हणजे काय नाही, पायातला काटा काढायला आलो. महाराज माझ्या चरणाची माती त्यांनी जिभेला लावली. तुकोबारायांचे डोळे भरून आले. तुकोबाराय म्हणतात आवले अरे तुला माहिती का तुझ्या पायातला काटा काढायला कोणाला? 42 वर्ष तुकोबाराची वाट बघतो ना. अरे आयुष्यभर वाट बघितली. तो 42 वर्षात त्यांनी मला दर्शन दिलं नाही, पण तुझा परमार्थ एवढा मोठा आहे. माझ्या आधी पंढरीश परमात्मा तुला भेटायला आला. आवले हा पाहुणा तुझ्यासाठी आला. महाराज सांगतात आवले तो माझ्यासाठी बी येणार आहे. आवली म्हणली महाराज अरे लोक जगू नाही देणार तुम्हाला. महाराज सांगतात आवले बघ शोभा कासाराच्या बायकोनी घरी बोलावले. ती म्हणली महाराज तुम्ही काकड्याला जाताना आज मी तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ घालते. आवली म्हणली महाराज पाया पडते राव तुमच्या, फसवणार ती तुम्हाला. तिला चांगलं नाही वाटत तुम्ही त्याच्या नवऱ्याला माळ घातली. त्याला वारीला नेलं, तिला नाही आवडलेलं आहे. ती म्हणती आवलीचा तर प्रपंच उद्ध्वस्त झालाच. शोभा कासाराच्या बायको म्हणती आमच्या शोभा कासाराचा मी प्रपंच तुकोबारांनी उद्ध्वस्त केला. नाही लक्षात आलं का तुमच्या? लक्ष देऊ नाही का? आवली म्हणती महाराज फसवणार. बघ आवले गरम पाणीने आंघोळ घालणारे गेले तुकोबारा आवलीच्या घरी गेले तुकोबारा या ठिकाणी शोभा कासाराच्या घरी. शोभा कासार म्हणली महाराज आलोच मी. आता गरम पाण्याची आंघोळ घालणार होती का? राग होता तिच्या डोक्यात. उकळतं पाणी केलं. महाराज बिन तिकडे बघतायत. महाराज म्हणतायत खरंच भगवंता येणार आहेस हे मला माहिती होतं, पण आता तुझा संदेश मला आलाय. जसे ही मला गरम सगळा सामाजिक इकडून विरोध करतोय आणि ही मला गरम पाण्याने आंघोळ घालते. महाराजांनी डोळे झाकले, हिने उकळतं पाणी केलं. ते उकळतं पाणी बोट गेलं तरी फोडीतीन असं उकळतं पाणी श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर पडलं आणि महाराजांच्या हृदयातून आवाज आला.
ऐसे करा नारायण. विठ्ठला काय या तुक्याचा अपराध तरी काय रे. अरे आवलीच्या पायातला काटा काढायला आलास आणि मला म्हणला मुराडी म्हणून येणार. कुठे गुंतलासी पंढरीच्या राया. अंतकरणातून विठ्ठलाची आठवण आली. महाराजांचे डोळे हात रडायला लागले. येणार होतास. उकळतं पाणी अंगावर पडलं. धावरे केशवा माय बाप. जळे माझी झळे माझी काया लागला वनमा. धावरे केशवा माय बापा. देवा आता दिसो ने जना. ऐसे करा नारायणा. देवा आता नाही राहायचं. गरुडा अरे यांना विश्वास नाही देवेणार आहेत म्हणून तुझ्यापर्यंत यावं लागलं. सांग गरुडा सांग देवाला की तुकोबांना आठवण येते. आता नाही राहायचं इथं. 42 वर्ष परमार्थ केला. गरुड म्हणतो महाराज मी सांगू निरोप पण माझा वशिला नाही महाराज. मग पाय लक्ष्मीचे हाती. लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय. लक्ष्मीला निरोप द्या तुमचं काम झालं. आई लक्ष्मी अरे तुला नाही दिसत का तुकोबारायांचं दुःख. महाराज दुःख दिसतंय हो. तुमच्या डोळ्यातलं पाणी दिसतंय पण देव झोपलेत. आता माझा तेवढा अधिकार नाही की देवाला उठवावं. उठवलं तर ते रागवतील. मग काय करू आई. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शिष्याला सांगितलं शिष्या अरे तू तरी सांग. तू शेपटी हलवली तरी देव उठतील. शेष म्हणला महाराज एवढं सोपं आहे ते. ओ महाराज अहो शेपटी हलवली तरी देव उठतील. मी शेपटी हलवलीच नव्हती. नुसता पाण्यात बसलो होतो. चेंडू गेला पेंदे गेला गडबडी झाल्या. काय झालं माहिती ना तुम्हाला. सांग पेंढा हरिचाचे. सांग पेंढा हरिचाचे. पाण्यात गेला सांगना. पाण्यात गेला कसा